जय श्री कृष्ण। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। बोला पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा, सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वासाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु। जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। जरिचरि वनिधेनु आठवे वत्स नित्य, जनन कधी कामे बालका पाशी चित्त, तदुपरी गुरुमाये लेपुरा ठेवी प्रेम, श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम। आहे तू जननी मध्ये नकळे, अज्ञान मेले करू, घाली गे मज प्रेम पाकर सदा, दूरी नको गे धरू, प्रेमे बात मुक्त कंठ करुणी, नाही दुजे बंधन, प्रल्हादा गुरु राजयानित तुम्हा, माझे असो वंदन। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। भाविक श्रोतेहो, आपण काल भागवत कथेच्या 5व्या दिवसाला प्रारंभ केला। आज 5व्या दिवसाच्या कथेचा तिसरा भाग आपण पाहणार आहोत। आजची कथा आपली कंसवधाने समाप्त होईल आणि उद्या 6वा दिवस प्रारंभ होईल। आपण कालियामर्दन कथा पाहिली, त्यानंतरची कथा येते ती ब्राह्मण पत्न्यावर कृष्ण परमात्म्याने केलेला अनुग्रह किंवा केलेली कृपा। एकदा कृष्ण बलराम गोपालासह वृंदावनात गाई गुरं चालण्यासाठी गेले। चारत चारत ते दूर गेले। त्यांना खूप भूक लागली। आता मुलं म्हणाले, कृष्ण आपल्या जवळची शिदोरी संपली, आपण खूप लांब आलो, पायी चालल्यामुळे भूक लागली। कृष्ण परमात्मा म्हणाले, इथून जवळच स्वर्गप्राप्तीकरिता अंगरीष नावाचा यज्ञ ब्राह्मण करत आहेत, तो इथून दिसतो तुम्हाला यज्ञमंडप, त्या यज्ञमंडपात जा आणि अन्न मागा। गोपाळ गेले। यज्ञमंडपाच्या समोरच्या द्वाराने गेल्यानंतर पाहतात त्या ठिकाणी यज्ञाची तयारी चालली होती। ब्राह्मण यज्ञाचे कार्य करण्यामध्ये गडबडीत होते। गोपाळांनी अन्न मागितलं, पण कोणाला लक्ष द्यायला वेळ नाही, कोणी लक्ष दिलं नाही। काही लोकांनी ऐकलं, पण ऐकून न ऐकल्यासारखं केलं की काय यांच्या नादी लागायचं। गोपाळ परत आले। कृष्ण परमात्मा म्हणाले की कृष्ण देवा, आम्ही गेलो, परंतु ते सगळे आपापल्या कामामध्ये यज्ञाच्या कार्यात गुंतलेले होते। काही लोकांनी आमचं म्हणणं ऐकलं, काहींनी ऐकून न ऐकलं केलं, काहींनी आम्हाला सांगितलं जा जा नंतर या, आणि आम्हाला पिटवून लावलं। कृष्ण म्हणाले, तुमचं जायचा मार्ग चुकला, तुम्ही मागच्या दाराने जायला पाहिजे। तिथं ब्राह्मण स्त्री आहे, त्या स्त्रियांना जाऊन अन्न मागा। कारण इथे एक बघा, विचार करण्यासारखी एक गंमत अशी की यातून एक लक्षात येते की स्त्रियांकडे
मातृवत्सल भाव असतो आणि स्त्रिया ह्या भाविक असतात जास्त. आणि खरं म्हणजे हा परमार्थ सगळा मी तर म्हणेन स्त्रियावर टिकलेला आहे. आता ब्राह्मण हे ज्ञानी आहेत, यज्ञयाग करणारे, पूजापाती करणारे, पण त्यांनी या बालगोपाळांना अन्न नाही म्हणून परत पाठवलं. खरं म्हणजे कृष्ण ही यज्ञाची देवता आहे. ज्याचा यज्ञ करता त्या यज्ञ देवतेनं पाठवलेल्या मुलांना तुम्ही विनमुख पाठवता. याचा अर्थ की त्या बालकामध्ये परमात्मा आहे, परमेश्वर आहे हे ब्राह्मणांना कळायलाच नाही. मग नुसतं कुठलंही कर्मकांड केलं, यज्ञयाग केलं, त्याने भगवंत कळेल असं नाही. भगवंत कळण्यासाठी प्रत्येकाच्या हृदयातला परमात्मा तुम्हाला दिसला पाहिजे. आणि तो त्या ऋषीपत्न्यांना दिसला आणि म्हणून ऋषीपत्न्यावरतीच कृष्ण परमात्माने अनुग्रह केला, कृपा केली. मग कृष्ण परमात्म्याने सांगितल्याप्रमाणे ते गोपाळ आले. गोपाळाने जाऊन त्या ऋषीपत्न्यांनी निरोप दिला की मागच्या दाराने गेले. सांगितलं कृष्ण परमात्मा चारत चारत इकडे दूर आले. दूर आल्यामुळे त्यांना फार भूक लागली आहे, आम्हाला तुम्ही अन्न द्या. आता या कृष्ण परमात्माच्या लीला या पुरुष मंडळींनी ऐकल्या होत्या, स्त्रियांनी ऐकल्या होत्या, पण पुरुषांनी काही तेवढं लक्ष दिलं नाही. काय त्यात म्हणले. आता या स्त्रियांना वाटलं की त्या कृष्णाच्या दर्शनाचा आपल्याला लाभ होईल. कृष्ण म्हणजे प्रत्यक्ष भगवंत आहे. त्यांना आनंद झाला. ऋषीपत्न्या स्वतः मिष्टान्न घेऊन निघाल्या, कारण त्यांना कृष्ण दर्शनाची फार आवड लागली होती. त्या मिष्टान्न घेऊन आल्या. त्याने कृष्णाच्या या सगळ्या बालगोपाळांना, कृष्ण परमात्माला पोटभर जीव घातला. कृष्णाने त्यांना सांगितलं आता तुम्ही परत जा आणि तुमचा काही यज्ञ आहे तो करा. परंतु त्या म्हणाल्या की आम्हाला पतिराजाने येताना अडवलं होतं आणि पतिराज आता आम्हाला परत घेतील की नाही त्यांच्याबरोबर सांगता येत नाही, कारण आम्ही त्यांची थोडक्यात अवज्ञा करून आलो. त्यामुळे भगवंता तू आम्हाला इथेच मुक्त कर. कृष्ण परमात्मा म्हणाले काळजी करू नका, तुमच्यावर पती रागवलेत ना, तुम्ही आधी संसार पूर्ण करा, तो यज्ञ पूर्ण करा आणि मग मी तुम्हाला मुक्त करीन. माझा शब्द आहे तुमचे पती तुम्हाला रागवणार नाही. संसार करत करत संसारातून चिंतन करा आणि चिंतनातून मला प्राप्त करा. संसार अर्ध्यावर कोणी सोडू नये. आधी तुमचा संसार सुखाचा करा. मग त्या ब्राह्मण पत्न्यांना पटलं, ब्राह्मण पत्न्या परत आल्या. कारण प्रपंच नेटका असेल तर त्याचा परमार्थ योग्य होतो. तुम्ही यज्ञ झाल्यानंतर माझं चिंतन करत करत माझ्याशी एकरूप व्हाल, काळजी करू नका, तुमची काळजी मी घेईन. ब्राह्मण पत्न्या आल्या. ब्राह्मण पत्न्या आल्या त्याच वेळी त्या ब्राह्मणाचा विरोध करून इकडे आल्यानंतर मात्र ब्राह्मणांना थोडा वेळ पश्चाताप झाला. ब्राह्मणाने विचार केला की आपण ज्याचा यज्ञ करतो त्या यज्ञाची देवता असलेला कृष्ण परमात्मा, आणि त्या कृष्ण परमात्म्यालाच आपण अन्न नाही दिलं, आपण त्या मुलांना परत पाठवलं. अरे अरे, आपण अभागे आहोत, कर्मकांडी आहोत. आपल्याला कृष्ण परमात्मा कळाला नाही, त्या बालकांच्या हृदयातला भगवंत कळाला नाही. आपल्या पत्न्या नशीबवान नाहीत, त्यांना कृष्णदर्शन घडलं. आपण मात्र मायेमध्ये, मोहामध्ये, कर्मकांडामध्ये गुंतून राहिलो आणि आपण अन्नाला नकार दिला. त्यामुळं आपल्याला कृष्ण परमात्माचं दर्शन झालं नाही. आपल्याला खरा भगवंत कळायलाच नाही. हो, जे जे भेटे भूत ते माने जे भगवंत. प्रत्येक प्राणी मात्रामध्ये हा भगवंताचा अंश आहे, पण तो आपल्याला कळाला नाही. आणि म्हणून त्यांना पश्चाताप झाला. पश्चाताप झाल्यानंतर त्यांनी आलेल्या स्त्रियांना विरोध केला नाही. तो यज्ञ पूर्ण केला आणि नंतर त्या सगळ्या ब्राह्मण स्त्रिया कृष्णाचं चिंतन करत करत त्यांचा शेवटचा दिवस गोड झाला. असा ब्राह्मण पत्न्यावर कृष्णाने अनुग्रह केला.
म्हणून भगवंत कळणं महत्त्वाचं आहे. नुसतं कर्मकांड करून उपयोगाचं नाही आहे. कर्मकांड करा तुम्ही, पण ते कर्मकांड ज्याच्यासाठी करतात तो तुम्हाला कळायला पाहिजे, हे लक्षात घ्या. गोपाल कृष्ण भगवान की जय. दिवाळीचा सण आला होता आणि ब्रजमध्ये धूमधाम चालली होती की हा सण दरवर्षी आम्ही फार उत्साहात साजरा करतो म्हणाले. दिवाळीच्या पहिल्या दिवशी सगळे ब्रजवासी लोक इंद्राची पूजा करायचे. आता गोवर्धन पूजेची प्रथा आहे. पूर्वी इंद्र पूजा करायची. गो म्हणजे ज्ञान, भक्ती, आणि गो म्हणजे गोमाता. ही जी लीला आहे गोवर्धन लीला, ही ज्ञानाची भक्ती वाढवणारी लीला आहे, ज्ञान वाढवणारी लीला आहे. आणि गो म्हणजे गाईचं वर्धन करणारी, गाईचं संवर्धन करणारी, गाईचं रक्षण करणारी लीला आहे. म्हणून गोवर्धन, वर्धन याचा अर्थ संरक्षण, रक्षण, पालनपोषण. म्हणून ही गाईचं पालनपोषण करणारी, गाईचं वर्धन करणारी, गाईचं संवर्धन करणारी, गाईचं रक्षण करणारी लीला असून ही भक्ती वाढवणारी, ज्ञान वाढवणारी लीला आहे. दोन अर्थ याचे निघतात. गो म्हणजे गाय आणि गो म्हणजे भक्ती. गाईचं वर्धन आणि भक्तीचं वर्धन अशी ही लीला आहे. तर पूर्वपरंपरेप्रमाणे मीटिंग ठरली. त्या मीटिंगमध्ये सगळे तयारी लागले की आता आपल्याला इंद्राचा उत्सव करायचा. कृष्णाने विचारलं, बाबा कसला उत्सव करता, काय आहे, कोणते देवता आहे, कशाकरता करायचा, याचं फळ काय. नंद म्हणाले, भगवान इंद्र हा वरुणाकडून मेघाकडून वृष्टी करतो, त्यामुळं आपल्याला धान्य मिळतं, गवत मिळतं, पाणी मिळतं, चारा मुबलक प्राप्त होतो, त्यावर आपलं जीवन सुखी होतं. म्हणून आम्ही बलिप्रतिपदेला प्रतिवर्षी हा इंद्र महोत्सव साजरा करतो. ही आमची फार जुनी परंपरा बेटा म्हणली. कृष्ण म्हणला, बाबा अहो इंद्र हा पाऊस पाडतो हा तुमचा भ्रम आहे, गैरसमज आहे म्हणे. पाऊस तर निसर्ग आहे, वरून राजाला पाडवाच लागतो, निसर्ग नियमाप्रमाणे पाऊस पडतोच. मी म्हणेन उलट या आपल्या गायी धष्टपुष्ट होतात, आपल्याला अन्नधान्य मिळतं, तर ही त्या गिरिराज गोवर्धनाची कृपा आहे. मग गोवर्धन खरा देव आहे. त्याच्या कृपेमुळं आम्ही सुखी आहोत. त्याच्या कृपेमुळं आम्हाला धनधान्य मिळतं, वनस्पती मिळतात, फळं मिळतात, हिरवा चारा मिळतो. त्या हिरव्या चारावर आमचे सगळे जनावर पोसले जातात. आम्हाला दूध भरपूर मिळतं, दही दूध लोणी आम्ही खाऊ शकतो, आम्ही धष्टपुष्ट होतो. म्हणून पहिली जर पूजा करायची असेल तर गोवर्धनाची, आणि दुसरी ज्या गोमाता आम्हाला दूध देतात त्या गोमाताची, आणि तिसरी या सर्व कार्यासाठी आपल्याला ऋषीमुनींचे आशीर्वाद हवे म्हणून त्यांची खरी पूजा. गोवर्धन, गोमाता आणि विप्र, ऋषीमुनी अशी आपण पूजा करायला पाहिजे. मग मीटिंगमध्ये विचार झाला की ठीक आहे, कृष्ण म्हणतो त्याप्रमाणे आपण यावर्षी गोवर्धनाची पूजा करू. झालं, ठरल्याप्रमाणे गोवर्धनाची पूजा ठरली. बलिप्रतिपदेला गोवर्धनाची, गोमातेची आणि विप्रांची, ऋषीमुनींची पूजा केली. ऋषींना प्रतीक धरून त्यांची पूजा केली, त्यांचे आशीर्वाद हवे म्हणून. आता ब्रजवासियानं एवढ्या आनंदात हा सगळा कार्यक्रम केला. गोवर्धनला देवता मानून त्याला प्रदक्षिणा घातली. 25 किलोमीटरची प्रदक्षिणा द्यायची. गोवर्धन हा देवता आहे याच्यावर विश्वास बसावा म्हणून कृष्ण परमात्माने भव्य रूप धारण करून गोवर्धनाच्या शिखरावर जाऊन बसला. हा गोवर्धन पर्वत यापैकी वेळेस 25 किलोमीटर तर त्याचा परिवर्तन उंच पर्वत होता. आता कलियुगामध्ये ह्या गोवर्धन पर्वताची परिक्रमा करता येते, परंतु गोवर्धन आता त्याचे थोडेफार अवशेष आहेत आजही. वृंदावनला गेल्यानंतर जेव्हा आपण त्याची परिक्रमा करतो त्यावेळेस त्या गोल जी आपली गाडी फिरते त्या गोल याच्यामध्ये आपल्याला अनेक ठिकाणी ते दगड, पर्वताचे ढेले म्हणजे गोवर्धनाचा अवशेष पाहायला मिळतो. असा हा गोवर्धन पूर्वी मोठाची मोठा होता, त्याच्यावरती भरपूर गवतांची पूर्ण होती. अशा या गोवर्धनाला देवता मानून त्यांनी गोवर्धनाची पूजा केली.
आता गोवर्धनची पूजा केली, त्या कार्यक्रमाला नारद महर्षी होते. उत्सव संपल्यानंतर नारद महर्षी प्रसाद घेऊन इंद्राकडे आले. इंद्रानं स्वागत केलं. इंद्र आपले याच गडबडीत होते की माझं भूतलावरती दरवर्षी दिवाळीच्या दिवशी उत्साह असतो, सत्कार असतो, आणि यावर्षी अजून सत्कार कसा झाला नाही. दिवाळी तर आज सत्कार व्हायला पाहिजे होता, असा तो विचारत असताना नारद महर्षी आले. कसे आले, काय आले, कसं येणं केलं. म्हणजे भूतलावर गेलो होतो, तिथून आलो म्हणाले. हे प्रसाद घ्या म्हणजे. हे काय म्हणजे? हा प्रसाद आहे. कशाचा आहे म्हणजे? आधी खा मग सांग. आणि खाल्ल्यानंतर सांगितलं की गोकुळामध्ये फार मोठा उत्सव झाला म्हणाले. आणि त्या ठिकाणी म्हणाले गोवर्धनाची पूजा केली, गायींची पूजा केली, ऋषीमुनींची पूजा झाली. बलिप्रदेचा महोत्सव फार मोठ्या थाटात झाला आणि त्याचा हा प्रसाद आहे म्हणाले. कधी झाला म्हणजे? काल. आज तर म्हणजे भाऊबीज आहे म्हणजे, दिवाळी कालच सुरू झाली. अहो पण तिथं तर माझा उत्सव होत असतो आणि यावर्षी माझा उत्सव कसा झाला नाही? मला निमंत्रण कसं नाही? मला कसं लोक विसरले? का त्यांना मी पाठवतो त्या पावसाची गरज नाही? ते म्हणाले ते काय मला माहीत नाही गड्या, पण तुझ्या ऐवजी गोवर्धनाची पूजा केली. का बरं? कोणी ही गोवर्धनाची पूजा करायला होती? नारद म्हणाले त्या कृष्ण परमात्माने. कसं? कृष्णाने सांगितलं की गोवर्धनची पूजा कशाला करता? आपल्या याची इंद्राची पूजा काय करता? इंद्र काय करतो? वरून तुमच्यावर कृपा करतो, वरून पावसाचा वर्षाव करतो, निसर्ग नियमाप्रमाणे पाऊस पडतो. आणि खरा गोवर्धन आहे जो आपल्याला गवत देतो. त्या गवतावर आपल्या गायी चरल्या चरतात, पोसल्या जातात आणि त्या आपल्याला दूध दही देतात. म्हणून गोवर्धनाची गायीची पूजा करा. फार जर ऋषींचे आशीर्वाद पाहिजे म्हणून ऋषींची पूजा करा, परंतु इंद्राची पूजा करू नका. आणि त्यामुळं हा फरक झाला. कृष्णामुळे घडलं म्हणजे. हो, इंद्राला रागच आला. तुम्हाला आता दाखवतो माझी गंमत. माझ्यामुळं पाऊस पडत नाही ना. अहो असा पाऊस पाडतो की सगळं ब्रजभूमी वाहून गेली पाहिजे. त्यानं वरुणाला आणि मेघांना आदेश दिला, प्रलय करा, ब्रजवट तुटून पडा, सर्व वाहून जाऊ द्या. मग काय पाहतो? भयंकर मेघगर्जना, वादळ, वारा, पाऊस, विजेचा कडकडाट, सगळा संहार सुरू झाला. भयंकर गोष्टी सुरू झाली. इंद्राचा कोप 7 दिवस सारखा मुसळधार पाऊस पडत होता. सारं वृंदावन जलमय झालं होतं. मग कृष्ण परमात्मानं आपल्या योगमायेनं करंगळीवरती तो गोवर्धनच उचलून धरला. आणि मग त्या गोवर्धनाच्या खाली गायी, वासरं, घर, दार सगळं त्या गोवर्धन पर्वताखाली 7 दिवस सुखरूप राहिले. कृष्ण परमात्मा मात्र 7 दिवस डाव्या करंगळी घेऊन तो गोवर्धन उभाच होता. 7 दिवसामध्ये एवढं पाऊसवृष्टी करून काय ब्रजवाल्यांना काही झालं नाही हे पाहून जरा इंद्राला आश्चर्य वाटलं. त्याचा गर्व नाहीसा झाला. त्यानं मेघांना आवरलं, आकाश स्वच्छ झालं. आणि मग तो आला आणि त्यानं मग कृष्णाला पाहिलं. पाहिल्याबरोबर त्याने येऊन कृष्णाची माफी मागितली, क्षमा मागितली. आणि त्याच्या लक्षात आलं की कृष्ण हा परमात्मा परमेश्वर आहे. मग आता हे घडल्यानंतर सगळ्या गोकुळामधील सगळ्या गोपांना, गोपींना सगळ्याला कृष्णाबद्दलचं एक आकर्षण वाटू लागलं, प्रेम वाटू लागलं. आणि सगळ्यांच्या लक्षात आलं की कृष्ण परमात्मा हा नंदबाबाचा पुत्र नसून प्रत्यक्ष साक्षात भगवंत आहे. आणि आता त्यांना या गोष्टीचं स्मरण झालं की आपल्या आज पण लक्षात नाही की बालपणापासून या कृष्णानं पुतनेला मारलं, षट्टासुराला मारलं, तृणावर्तला मारलं आणि अनेक राक्षसांना यांनी ठार केलं. एवढं अद्भुत कार्य मनुष्य करू शकत नाही. आज पण आम्हाला ते स्मरण नाही राहिलं, आमच्या ते लक्षात नाही आलं, आम्ही ते विसरून गेलो. परंतु आज आमच्या प्रत्यक्ष डोळ्यासमोर एका करंगळीवरती एवढा मोठा गोवर्धन धरून आमचं रक्षण केलं. असलं रक्षण मानव करू शकत नाही. म्हणून हा परमात्मा आहे, परमेश्वर. ही सगळ्यांची भावना वाढून कृष्ण
कृष्णाबद्दल त्यांच्या मनामध्ये भक्ती, प्रेम आणि आदर निर्माण झाला. आणि म्हणून ही गोवर्धन लीला आहे. गो म्हणजे भक्ती, भक्तीचं वर्धन करणारी लीला आहे. याच्यामधून या लीलेनंतर कृष्ण परमात्माबद्दलची सगळ्या ब्रजवासियामध्ये खूप भक्ती वाढली. कृष्ण परमात्मा भगवंत आहे, परमेश्वर आहे, परमात्मा आहे. तो आपण त्याला सखा म्हणून आपण त्याच्याबरोबर खेळलो, म्हणून त्या कृष्ण परमात्माबद्दल खूप आदर वाटू लागला, प्रेम वाटू लागलं. म्हणून गो म्हणजे भक्तीचं वर्धन करणारी लीला असल्यामुळे गोवर्धन लीला आहे. बरं, या गोवर्धनामुळं पाऊसही व्यवस्थित पडला आणि तो गोवर्धन पर्वत ज्याने यांचं रक्षण केलं, तोच गोवर्धन पर्वत भरपूर गवत देत होता. आणि गोवर्धनच्या पायथ्याशी यमुना नदी होती, भरपूर पाणी, भरपूर गवत असल्यामुळं गुरंढोरं पोषले जात होते, गायींचं वर्धन होत होतं, गायींचं संवर्धन होतं आणि गायींचं रक्षण होत होतं. म्हणून या गोवर्धन लीलेचे दोन अर्थ होतात. गो म्हणजे गाय, गायीचं वर्धन, गो म्हणजे भक्ती, भक्तीचं वर्धन. अशा प्रकारे ही गोवर्धन लीला या ठिकाणी संपलेली. यानंतर रासक्रीडा. आता रासक्रीडा समजून घेण्यापूर्वी काही गोष्टीचा खुलासा करणं महत्त्वाचं आहे. की रासलीला ही आध्यात्मिक लीला आहे. रासलीलेच्या वेळी कृष्णाचं वय 7 ते 8 वर्षाचं आहे. रासलीला ही ब्रह्मसाक्षात्काराची लीला आहे. ब्रह्मसाक्षात्काराची पायरी आहे, लक्षात ठेवा. आणि आपण पाहिले गोवर्धन लीलेमध्ये सगळ्या गोपींची खात्री पटली होती की श्रीकृष्ण हा ईश्वर आहे, परमात्मा आहे, परमेश्वर आहे. आणि म्हणून आत्मा परमात्मा जीव शिवाचं मिलन आहे रासलीला म्हणजे. ईश्वराशी एकरूप होणं, तदाकार होणं म्हणजे रासलीला आहे. आणि रासलीलेमध्ये भाग घेणाऱ्या गोपी कोण होत्या? त्या सामान्य स्त्रिया नव्हत्या. या गोपिया स्त्रिया नव्हत्या, त्या कृष्ण जन्माआधी अनेक श्रुतींनी, ऋषीमुनींनी, देवांनी गोपी रूपामध्ये या गोकुळात जन्म घेतला होता. म्हणजे या ऋषी होत्या, मुनी होते, श्रुती होत्या. त्यांना कृष्ण परमात्माशी एकरूप व्हावी इच्छा होती, ब्रह्मसाक्षात्काराचा अनुभव घ्यायचा होता. म्हणून अनेक ऋषीमुनी, देवता, श्रुती यांनी ईश्वराच्या सगुण रूपाचा कथा ऐकल्या होत्या, पण अनुभव घेतला नव्हता. प्रत्यक्ष अनुभव घेता यावा, ब्रह्मसाक्षात्कार घडावा, राष्ट्रीयच्या निमित्तानं राष्ट्रीय सहभागी होता यावं, म्हणून या सर्वांनी या ठिकाणी गोपींचं रूप घेतलं होतं. श्रीमद भागवताच्या दशमस्कंदाच्या पूर्वार्धामध्ये अध्याय 27, 28, 29, 30 आणि 31 हे 5 अध्याय आहेत, ज्याच्यामध्ये रासक्रीडेचं वर्णन आहे, गोपींच्या विधेय अवस्थेचं वर्णन आहे, कृष्णविराहाचं वर्णन आहे आणि शेवटी या गोपींना आलेला ब्रह्मसाक्षात्काराचा अनुभव आहे. आता गंमत अशी की रासक्रीडा ही जेव्हा आम्ही ग्रंथामध्ये वाचतो, ऐकतो किंवा सांगतो, तेव्हा काही गोष्टी आमच्या लक्षात यायला पाहिजे की आम्ही ग्रंथ वाचन करणारे, ग्रंथ समजावून सांगणारे आणि ग्रंथाचं श्रवण करण्याची समोरची श्रोते मंडळी, आम्ही सगळे देही आहोत. देही अवस्थेत आहोत आम्ही. आमची विधेय अवस्था नाही आहे, परंतु व्यास या कथेचं वर्णन करणारे, लिहिणारे ते विधेय अवस्थेत, विधेय अवस्था त्यांना प्राप्त आहे. शुकाचार्य विधेय अवस्थेतले, ज्याने सर्वसंग परित्याग केला आहे. गोपी विधेय अवस्थेत आहेत, पण आम्ही मात्र देही अवस्थेत असल्यामुळे जे रासक्रीडेचं वर्णन केलं आहे तिचं जसेचं तसं आम्हाला त्यामुळे अनुकरण करता येत नाही.
कारण ही गोपींची प्रेमभक्ती आहे. अज्ञानानं आम्ही अर्थाचा अनर्थ जर काढला आणि त्याप्रमाणे त्या रासलीलेकडे जर पाहण्याचा प्रयत्न केला तर विषय वाचण्याशिवाय आमच्या मनात काही निर्माण होणार नाही. पण ज्या ठिकाणी परमात्मा परमेश्वर आहे तिथे वासना नसतेच. तुकाराम महाराजाचा अभंग आहे, लागता संत चरण रज वासनेचे बीज जळून जाई. संतांच्या चरणाची रज जर लागली तर वासना नष्ट होते. इथं तर प्रत्यक्ष परमात्मा परमेश्वर आहे. या परमात्मा परमेश्वराने या अगोदर या गोपींची परीक्षा घेतलेली आहे, परीक्षण केलेलं आहे की काय यांची स्थिती आहे. पण जेव्हा कृष्ण परमात्माच्या लक्षात आलं की या विधेय अवस्थेत आहेत आणि विधेय अवस्थेत असल्यामुळे या स्वतःला देह मानतच नाहीत, या ईश्वराचा अंश मानतात आणि ईश्वराचा अंश मानल्यानंतर या ईश्वराच्या अंशाने ईश्वराची एकरूप होणं यातच त्याला खरं सुख आहे, शाश्वत सुख आहे आणि त्याच काळासाठी आपला जन्म आहे असं या गोपी मानणार आहेत. श्रीकृष्ण परमात्माने त्यांची परीक्षा घेतली आणि त्यांना समजावून सांगितलं की अरे बाबांनो, तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, तुमचे पती मुलं बाळं त्यांची गैरसोय होईल. छोटी छोटी मुलं आहेत, घरी भुके दिले असतील, पतिराज आहेत, म्हातारे सासू सासरे, त्यांची सेवा करणं आवश्यक आहे. पण त्यांचं जेव्हा उत्तर त्यांनी जे दिलं की कृष्णा, आम्ही संसाराचा त्याग केलेला आहे, आम्ही विधेय अवस्थेत आहोत. देहरूपी अवस्थेतले ते जरी आमचे पती असले तरी विधेयरूपी अवस्थेतला तू आमचा पती आहेस, तूच आमचं सर्वस्व आहेस. अशा प्रकारची त्यांची भावना होती. आणि परमात्मा हाच सर्वस्व आहे, सगळं काही आहे. आणि म्हणून गोपीची परिस्थिती झाली होती, नावडे जनधन माता पिता. त्यांना त्या संसारात रस नव्हता. याला विधेय अवस्था म्हणतात. आता इथं भागवत ऐकणारे आम्ही श्रोते सगळे देही अवस्थेत, म्हणून त्या कथेचे आमचं एकरूप कसं व्हायचं, ते आम्हाला मॅचिंग कसं व्हायचं, आम्ही ती कथा कशी ॲडजस्ट करायची. या कथेकडे पाहताना एक लक्ष ठेवायला पाहिजे की या सगळ्यांची ही विधेय अवस्था आहे. हे प्रेमाभक्तीचं उदाहरण असलेलं म्हणजे, आणि यातल्या ज्या गोपी आहेत ह्या सामान्य नाहीत. या सगळ्यांनी संसारात त्याग केलेला आहे. काही देवच गोपीचं रूप घेऊन आलेले तो. वाल्मिकी रामायणामध्ये असा एक म्हणजे भाग येतो की दंडकारण्यामध्ये ज्या ऋषीमुनींना रामप्रभूची भेट होती, सगळ्या ऋषीमुनींची, या दंडकारण्यामध्ये ऋषीमुनींना रामाला पाहिल्यानंतर, रामाचं ते सुंदर सावळं रूप पाहिल्यानंतर अनेक ऋषीमुनींच्याही मनाची इच्छा आली की रामचंद्राला आपण आलिंगन द्यावं. पण रामप्रभूनं सांगितलं त्यांना, तुमच्या मनातला भाव मी ओळखतो, तुमच्या मनातली भावना मी जाणून आहे, पण तुम्ही मर्यादा पुरुषोत्तम असल्यामुळे माझ्या आचरणात काही मर्यादा आहेत, म्हणून मी तुम्हाला या राम जन्मामध्ये यावेळेस तरी या माझ्या अवतारात मी तुम्हाला आलिंगन देणार नाही, पण तुमची ही इच्छा मात्र मी माझ्या कृष्ण अवतारात पूर्ण करेन. आणि त्याकरता अनेक ऋषी या ठिकाणी गोपीच्या रूपात प्रकट झाले होते. गोकुळात त्यांनी गोपीचं रूप घेतलं होतं. ह्या ज्या वेदांताच्या 16,000 श्रुती आहेत, या 16,000 श्रुती, या श्रुतींनी त्यांनी सांगितलं की आम्ही त्या ठिकाणी शब्द रूपानं ईश्वराच्या ब्रह्मसाक्षात्काराचं वर्णन आम्ही तिथं केलेलं आहे. ते शाब्दिक वर्णन आम्ही केलं. आम्ही शाब्दिक वर्णन करणाऱ्या श्रुती गणल्या गेलो, पण प्रत्यक्ष आम्हाला तो अनुभव नाही आहे. म्हणून तो शब्दातीत असलेला अनुभव कसा आहे
प्रत्यक्ष परमात्माचा ब्रह्मसाक्षात्कार आम्हाला झालेला नाही, तो व्हावा याकरता आम्ही 16,000 श्रुती इथं गोपी झालेलो आहोत. आणि जे वेदांतामध्ये आम्ही शब्दबद्ध केलं त्याचा आम्ही साक्षात इथं अनुभव घेणार आहोत. आणि म्हणून 16,000 श्रुती ह्या वेदातील ह्याही गोपी झालेल्या होत्या. काही त्याच्यामधल्या साधनसिद्ध गोपी होत्या, तर काही नारदासारखे, सनोतकुमारसारखे, मीराबाईसारखे, महादेवासारखे देव आणि ऋषी संत देखील होते. नारद महर्षींच्या मनात आलं की मला गोपी होऊन या ठिकाणी कृष्णाची ब्रह्मसाक्षात्कार करायचा. म्हणून त्यांनी कृष्णाची आल्हादिनी राधा हिला विचारलं. राधेनं सांगितलं की तुम्ही पुरुष भाव सोडून स्त्री भाव जर तुमच्यात आला तर तुम्हाला ब्रह्मसाक्षात्कार तुम्ही अधिकारी आहात. जिथं स्त्री भाव आहे, स्त्रिया ह्या भाविक आहेत, भावना प्रधान आहेत, त्यांचा भगवंतावर फार म्हणजे भाव श्रद्धा आहे. आणि म्हणून इथं स्त्रीभाव आवश्यक आहे. स्त्रीभाव म्हणजे करुणा आली, सात्विकता आली, सत्वगुण आला. पुरुष भावामध्ये थोडाफार ते अहंकार असतो. आम्ही त्या ब्राह्मण पत्न्यावर कृष्णानं अनुग्रह करण्याचं कारण हेच आहे की स्त्रीभाव आणि पुरुषभाव याच्यात फार फरक आहे. म्हणून कृष्णानं जाणलं होतं, म्हणून कृष्णानं सांगितलं तुम्ही जाऊन त्या ऋषी पत्न्यांना जाऊन अन्न मागा, त्यांच्यामध्ये वात्सल्य भाव आहे, आणि म्हणून त्यांनी अन्न दिलं बघा. तर अशा रीतीने या ठिकाणी नारदाला सांगितलं राधिकेनं की त्या समोरच्या राधा कुंडात तुम्ही स्नान करा, तुमची स्त्री होईल आणि तुम्हाला नारदाची नारदी झाल्यावर तुम्हाला तुमच्यामध्ये हा स्त्रीभाव उत्पन्न होईल, वात्सल्यभाव उत्पन्न होईल, जीवाला प्रेम उत्पन्न होईल, प्रेमालक्षण भक्ती येईल, तुम्ही रासलीत भाग घेऊ शकता. महादेवाची इच्छा होती. महादेवानं देखील गोपीचं रूप घेतलेलं आहे आणि गोपीचं रूप घेऊन महादेव देखील या रासलीलेमध्ये सहभागी झाले. म्हणजे या गोपी सगळ्या सामान्य नव्हत्या. आणि याकरता वृंदावनला गोपेश्वर महादेवाचं मंदिर आहे. जिथं रासलीलेत महादेवानं भाग घेतला त्याच जागी हे मंदिर आहे. आणि त्या मंदिरामध्ये जो महादेव आहे त्या महादेवाचा शृंगार गोपीसारखाच केला जातो. अगदी नाकात नथ, डोक्यावर पदर, अगदी सगळा शृंगार गोपीसारखा त्या महादेवाचा केला जातो. महादेवाची पिंड आहे पण त्या पिंडीला शृंगार तसा केला जातो. त्याचं नावच गोपेश्वर महादेव. म्हणजे नारदाने भाग घेतला, महादेवाने भाग घेतला, अनेक ऋषीमुनीने भाग घेतला, रामकाळातल्या श्रुतीने भाग घेतल्या. म्हणून या गोपी सामान्य नव्हत्या. देवभाव त्यांच्याजवळ नव्हता. सर्वस्वाचा त्याग केला होता आणि त्यांच्यामधला तो ईश्वरी अंश असल्यामुळे ते ईश्वराची एकरूप व्हावी त्यांची इच्छा होती. गोपी सामान्य नव्हत्या आणि कृष्णाचं वय 7 वर्षाचं होतं. म्हणून यांची क्रीडा म्हणजे इथं शृंगारिक वर्णन असू शकत नाही. पण देहभावनेनं देहातीत होऊन ही जर लीला तुम्ही वाचली, ह्या लीलेप्रमाणे जर त्याचा जर कन्क्लुजन जर अर्थ काढला तर ही लीला समजणार नाही. हिची आध्यात्मिक पातळी की तुम्हाला कळणार नाही. या लीलेची आध्यात्मिक खोली आपल्याला समजणार नाही. म्हणून या लीलेची आध्यात्मिक पातळी, आध्यात्मिक खोली जर कळून घ्यायची असेल तर ती तुम्हाला व्यासांच्या, शुकांच्या विधेय अवस्थेत आणि गोपींच्या विधेय अवस्थेची परिस्थिती जाणून तिचा विचार करून ही कथा समजावून घ्यावं लागते. तर रासलीला कळते, नाही तर रासलीला कळते. तर अशी ही शुद्ध आध्यात्मिक गाथा आहे. लक्षात घ्या. मथुरेपासून 12 किलोमीटर अंतरावरती यमुनेच्या तीरावर ही घडलेली कथा आहे. श्रीकृष्णानं सांगितलं होतं की शरद ऋतूचं टिपूर चांदणं पडलं म्हणजे वृंदावनात आपण वाळूवर यमुना तीरी रासक्रीडा करू. कृष्णानं आश्वासन दिलं होतं.
आणि शरदाचं टिपूर चांदणं पडलं. सुंदर वातावरण होतं आणि सुगंधी फुलं सगळीकडे सुवास बरसू लागले. योगमायेचा आश्रय घेऊन कृष्ण परमात्मानं वृंदावनामध्ये वेणू वाजवला. वृंदावनी वेणू, वेणू कोणाचा मायेबाई वाजे, वेणू नादे गोवर्धन गाजे. अहो, वनामध्ये कोण वेणू वाजवतो? एवढा मधुर वेणू हा कोणाचं वेणू आहे? आणि सगळ्याच्या लक्षात आलं की हा कृष्णानं वाजवलेलं वेणू आहे. कृष्णाच्या वेणुनादानं गोवर्धन गाजू लागलेला आहे. वेणुनाद ऐकताच सगळ्या गवळणी त्यांना रासक्रीडेची आठवण झाली. आज शरद पौर्णिमा होती, टिपूत चांदणं पडलं होतं. कृष्णानं आश्वासन दिलं होतं रासक्रीडा होणार. आणि बासरीचा आवाज ऐकताच घरामध्ये काम करणाऱ्या गोपी, धार काढणाऱ्या, दूध तापवणाऱ्या, मुलांना पाजणाऱ्या, पतीला जेवायला वाढणाऱ्या, सासू सासऱ्याची सेवा करणाऱ्या, स्वयंपाक करणाऱ्या, पोतेरानं सावरणाऱ्या आणि श्रंगार करणाऱ्या, अहो अशा परिस्थितीत निघाल्या. वेणू ऐकल्याबरोबर की काही श्रंगार करता करता काही जण एकाच डोळ्यात काजळ घातलं, दुसऱ्यात घातलंच नाही. अहो काही जणांचे अलंकार उलटे सुलटे झाले. हो, वस्त्र अस्त्रव्यस्त होऊन ते उलटसुलट झालं. कानातलं नाकाचं डोळ्यात अलंकार घालायला लागले, कारण त्या वेणुनादाने त्यांना काही कळेच ना. भाव विभोर झाल्या त्या. आणि आहे त्या स्थितीमध्ये अंगावरील कपड्यानिशी अहो भरके हात घेऊन, खरकटे हात घेऊन त्या निघाल्या बघा. आहे त्या अवतारात कशाची तमान बाळता सर्व गोपी वृंदावनात यमुनेच्या वाळवंटात जमा झाल्या. कारण गोपी सगळे विधी अवस्थेतल्या होत्या, देही नव्हत्याच त्या. कृष्ण परमात्माने त्यांना विचारलं, अरे तुम्ही मुलं बाळं, तुमचे सासू सासरे यांची सेवा करताना आलात, हे योग्य नाही. ते म्हणले, आम्ही आमचा संसाराची देवा संबंधच नाही, आम्ही मुक्त आहोत. हां, तुझ्या मुरलीचे ऐकून ध्वनी आलेले काना, जशीच्या तशी धावली. जसे आहेत त्या अवस्थेत आल्या. याचा अर्थ काय की रास क्रीडा ही भक्तीचं अत्यंत उच्चतम, मधुरतम, श्रेष्ठतम रूप आहे. ती प्रभुप्रेमाची, भक्तीची अंतिम अवस्था आहे. रास क्रीडेत जे प्रभुप्रेम आहे ते अशरीरी आहे, ते देही नाही, ते आत्मिक आहे. यात अश्लीलता मुळीच नाही. येथे भक्ताचा अंतःकरण पूर्णतः प्रभुलीन होतं. आपलं चित्त, मन परमेश्वराच्या स्वरूपात विलीन होतं. आणि आपलं मन, चित्त परमेश्वराच्या स्वरूपात विलीन होणं म्हणजेच रासलीला आहे. या लीलेत शृंगार मुळीच नाही, यात भक्ती रसायन आहे. ही भक्तीची अत्यंत परम उच्च अशी स्थिती आहे, अंतिम स्थिती आहे. विचार करा, कृष्णाचं वय 7 ते 8 वर्षाचं. यानंतर त्यानं मथुरेत जाऊन शिक्षण घेतलं गुरुकुलामध्ये. 7 वर्षाचा बालक जर तरुण गोपीबरोबर श्रंगार करत असेल तर तो श्रंगार होऊच शकत नाही, कारण 7 वर्षाच्या मुलाला क्रिमिनल कोड पण लागू नाही, लक्षात घ्या. म्हणून रासलीला परमानंद प्राप्तीची, ब्रह्मसाक्षात्काराच्या अनुभवाची लीला आहे. अग्नीचा संबंध आला तर सगळे पदार्थ जळून जातात, तसे भगवंताजवळ सगळ्या वासना भस्म होतात. म्हणून गोपी सामान्य नव्हत्या, त्या देही नसून विधी अवस्थेत होत्या. व्यास विधी अवस्थेत होते, शुकाचार्य विधी अवस्थेतले होते. आपण मात्र नवरात्राचा दांडिया खेळताना देही अवस्थेत असतो आणि किती नटून छुटून जातो. अहो, ह्यात आहे त्या वस्त्रांनी आल्या, खरकटे भांड्याचे, पोतेऱ्याचे हात, त्या काय साज श्रंगार करून इथं नाचत मुंडत ठुमकत आल्या नव्हत्या. जेथे काम भाव आहे, देही अवस्था आहे, तिथं साज श्रंगार आहे. आणि जिथं विधी अवस्था आहे तिथं साज श्रंगार नाही. इथे राम होता, राम. आणि म्हणून आमच्या यांनी फार सुंदर वर्णन केले, कीर्तनकार आपले
चालल्या गवळणी भान कुणानच काही. काय सुंदर सांगितलं. ते अशा त्याला त्यांचं भानच नाही हो. कारण या गोपी सगळ्या त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले. त्यांना हे माहीत होते की आमच्या सर्वांतर्यामी राहणारा नारायण हा परमात्मा आणि आपण त्याचे अंश आहोत. कृष्ण परमात्मा काही सामान्य नाही आहे, तर तो आमच्या अंतःकरणात राहणारा भगवंत आहे आणि आपण त्याचे अंश आहोत. म्हणून इथं काम नाही तर भगवंत भेटीची आसक्ती आहे. आणि या ठिकाणी शब्द ब्रह्म नाद ब्रह्म हे दोन्ही एकत्र होऊन परब्रह्म प्रकट होतं. आता इथे नाद ब्रह्म म्हणजे आणि शब्द ब्रह्म. नाद म्हणजे नत्यांचा आविष्कार होता, त्यांचा पायातल्या घुंगरांचा आवाज तो नाद ब्रह्म होता. आणि मुखातून कृष्ण 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 हा शब्द ब्रह्म होता. या नाद ब्रह्माच्या भरी बरोबर का पायातल्या घुंगराच्या आवाजाबरोबर टिपऱ्यांचा आवाज देखील होता. तोही नाद ब्रह्म होता. अगदी ताला सुरात टिपऱ्या वाजत होत्या. त्या ताला सुरात कृष्ण 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 असं म्हणून त्या सगळ्या डोलत होत्या. म्हणून जिथे शब्द ब्रह्म आणि नाद ब्रह्म प्रकट होतं तिथं परब्रह्म प्रकट होत असतो. रासलीलेतल्या टिपऱ्या तालबद्ध होत्या आणि भगवंताचं चिंतन म्हणजे शब्द ब्रह्म होतं. दोन्हीचा मिलाप झाला होता. टिपऱ्याच्या तालावर आणि नृत्याच्या आणि संगीताच्या तालात ही रासलीला सुरू होती बघा. या रासलीलेत 3 भाव होते. गोलाकार गोपी टिपऱ्या वाजत वाजत ताल धरून नृत्य करत होत्या. पहिल्या भावामध्ये प्रत्येक गोपीवर एक कृष्ण होता. गोपी कृष्ण तालावर ताल देत होते. जेवढ्या गोपी तेवढे कृष्ण दिसत होते. परंतु दुसऱ्या भावाच्या वेळेस ही रासक्रीडा चालू असताना काही क्षणानंतर असं दृश्य दिसू लागलं की 2 गोपीमध्ये एकच कृष्ण दिसायला. असा भाव तिथं प्रकट झाला आणि सर्वांना दिसतानाही 2 गोपीमध्ये एक कृष्ण दिसू लागला. टिपऱ्याच्या तालावर टिपऱ्यावर टिपरी मारून कृष्ण आणि त्या सगळ्या गोपी रासक्रीडा खेळू लागल्या. आणि तिसऱ्या भावात काही क्षणानंतर असं दृश्य दिसू लागलं म्हणतात की सगळ्या गोपी गोलाकार होऊन टिपऱ्याच्या तालावर रास खेळत आहेत. मात्र कृष्ण परमात्मा फक्त एकटाईम तो मध्यभागी होता आणि तो त्या गोपींच्या बरोबरीने त्यांच्या टिपऱ्यावर टिपऱ्या देऊन त्यांच्याशी ताल धरून गोलाकार टिपऱ्या खेळत होता. सुरुवातीला प्रत्येक गोपीबरोबर एक कृष्ण, काही क्षणानंतर 2 गोपीमध्ये एक कृष्ण दिसू लागला आणि आता एक कृष्ण सगळ्या गोपी. पण काही क्षणात काय झालं माहिती आहे का? सर्व त्या भगवत भक्त गोपींना ब्रह्मसाक्षात्काराचा अनुभव आला आणि त्या सगळ्या गोपी कृष्णमय झाल्या. त्या स्वतःच भगवंत झाल्या आणि शेवटी असा भाव निर्माण झाला की एकही गोपी दिसेना, सगळे कृष्णच दिसू लागले. कृष्णच कृष्ण, सगळीकडे कृष्ण, अशी अद्वैत स्थिती निर्माण झाली होती. हा 4था भागमध्ये सर्व गोपी कृष्णमय भासू लागल्या. अशा रीतीनं त्यांना कृष्णाचं रूप प्राप्त झालं होतं. स्वरूपतेतून नंतर सायुज्यमुक्ता प्राप्त झाली. अशा प्रकारे या सगळ्या गोपी आत्मसाक्षात्काराने कृष्णरूप झाल्या होत्या. अशी ही अध्यात्माची अत्युत्तम आणि सर्वात उच्च स्थिती म्हणजे रासलीला. की सगळ्या गोपी अद्वैत भावानं कृष्णमय झाल्या होत्या. अशा प्रकारचं हे रासलीलेचं वर्णन आहे. जी रासलीला अशा प्रकारे सुंदर रीतीनं श्रीमद्भागवतामध्ये केलेली आहे. आता यानंतर पुढचा जो भाग येतो तो की नारद एकदा मथुरेत कंसाकडे आले आणि कंसाकडे आल्यानंतर कंसाने त्यांचं स्वागत केलं. क्षमकुशल विचारलं. नारद म्हणाले, अरे काय क्षमकुशल विचारतोस? अरे बाबा, तू तुझ्या मृत्यूला विसरलास
आठवतं तुला, मी तुला सावध केलं होतं, मी तुला येऊन सांगितलं होतं, पण तू सावध झाला नाहीस, तू फार भोळा आहेस. अरे या वसुदेवानं तुला फसवलं. त्याने हे 8वा आणि 7वा दोन्ही पुत्र नंदाकडे आणून ठेवले आणि आता ते मोठे झाले. तुला मी येऊन प्रत्यक्ष सांगितलं होतं की कुठूनही हे दुसरा मोजू शकतील. पहिल्यापासून मोजला तर 8वा येईल, पण दुसऱ्यापासून मोजला तर पहिला येऊ शकतो. मग तू म्हणाल मी सगळे मारू का? म्हणलं तुझं तू पाय. तू 6ची 6 मुलं मारले, पण हे 7वा आणि 8वा तुझ्या तावडीतून कसे सुटले? हा 7वा 8वाच कृष्ण देवकीचा बलराम आणि त्या रोहिणीजवळ असलेला जो बलराम आणि एक देवकीचा कृष्ण, हे दोन्ही नंदबाबाच्या घरी लहानाचे मोठे झाले. आत्ता मात्र त्याच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला. ठीक आहे म्हणाले, अरे त्या दोघांनी म्हणून तुझे सगळे राक्षस ठार केले. कंसाने ऐकल्याबरोबर त्याची तळपायची आगच मस्तकाला गेली. तो विचार करू आता या कृष्णाला कसं ठार करावं. त्यांनी आपल्या मंत्रिमंडळाशी संवाद केला, चर्चा केली आणि सर्वांनी चर्चेतून एक मुद्दा उपस्थित केला की काहीतरी निमित्तानं आपण कृष्णाला बलरामाने इथं आणावं आणि त्याकरता सगळ्यात चांगला उत्तम मार्ग म्हणजे आपण धनुष्य याग करू, धनुष्य यज्ञ करू, धनुष्य याग करू. या धनुष्य यागाच्या निमित्तानं नंदबाबाला, कृष्णाला, सगळ्या गावाला निमंत्रण देऊ म्हणले. आणि कृष्ण परमात्मा या ठिकाणी बलराम आले की त्यांच्यावर आपण कोवल्यापीड हत्ती सोडू, तो हत्तीत त्यांना ठार करेल. समजा हत्तीच्या तावडीतून ते वाचले तर आपले दोन्ही मल्ल आहेतच, त्यांना ठार करायला सांगू. आणि त्याकरता आपण काय करू की या ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धा ठेवू. या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांना भाग घ्यायला लावू आणि स्पर्धेमध्येच त्यांना ठार करायला लावू. ठरलं. मल्लखांबा स्पर्धा ठरल्या, तलवारबाजीची स्पर्धा ठरली, मुष्टियुद्ध ठरलं, अनेक प्रकारच्या स्पर्धा ठेवल्या की या स्पर्धेतून वाचला त्या स्पर्धेत मारू, त्या स्पर्धेतून वाचला त्या स्पर्धेत. हे तो हाता की बलरामन श्रीकृष्ण यांना या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांना ठार करायचे. सगळे खेळाचे नियम धाब्यावर बसवायचे. तलवारबाजीमध्ये नियम जे ते सोडायचे, एकदम मानेवर तलवार म्हणून 2 तुकडे करायचे. मुष्टियुद्धामध्ये नियमाचा भंग करून मृत्यू होईल असं पाहायचं. पण तो म्हणले काय हरकत नाही यज्ञ करायला, पण यज्ञकार म्हणजे धनुष्य सांभाळावं लागतो, पुरोहितांनी सांगितलं. कारण धनुष्य पडला तुटला तर यजमानाचा घात होतो. कंसाने सांगितलं ठीक आहे म्हणाले, आपण सगळे मिळून त्या धनुष्याची म्हणजे रक्षण करू, त्याची व्यवस्था करू. आणि अशा रीतीनं हा त्यांचा धनुर्यागाचा निश्चित झाले, ठरलं. दशम स्कंदामध्ये 7 अध्याय या कंसवधाचे, 36, 37, 38, 39, 40, 41, 42. नियोजनापासून ते अक्रूर काका जाऊन त्यांना घेऊन येतात. मग त्यांचं तो मल्लयुद्ध होतो आणि कंस वध होईपर्यंत 7 अध्यायामध्ये वर्णन ठरलं. मग हे सगळं आता हे ठरल्यानंतर कृष्णाला तर आणायचं आणि बलराम आणायचं, मग त्यांना आणायला कोणाला पाठवावं? त्यावेळेस कंसाची सख्खी बहीण अक्रूराला दिलेली होती. अक्रूर मेहुणा होता कंसाचा. वसुदेव आणि अक्रूर हे साडू होते. चुलत बहीणच होती वसुदेवाला, अक्रूराच्या पत्नीची. आणि म्हणून ठीक आहे म्हणाले, अक्रूराला बोलावून घेतलं. अक्रूराला समजावून सांगितलं की देवकीचा 8वा पुत्र कृष्ण आणि बलराम आहेत, त्यांना मी ठार करणार आहे. धनुष्य यज्ञाचं निमंत्रण घेऊन तुम्ही जा आणि त्यांना इथपर्यंत घेऊन या. अक्रूराच्या लक्षात आलं की कंसाचं मरण जवळ आलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला निमंत्रण घेऊन पाठवत आहे. नाही म्हणायचा लाग नव्हता. मनात विचार केला पॉझिटिव्ह, सकारात्मक, की बरं झालं या निमित्तानं माझं कृष्णाचं दर्शन होईल.
कृष्णाच्या दर्शनाचा मला लाभ मिळेल आणि याचा मृत्यू जवळ आला. अक्रूराने प्रभुचिंतन केलं आणि अक्रूर निघाले, गोकुळात आले. गोकुळात त्यांनी पाहिलं सगळं वातावरण कृष्णमय होतं, सगळं त्यांचं हृदय भरून गेलं. गोकुळातील गोप गोपी पशु पक्षी गाय वासरू म्हणले धन्य आहेत, म्हणजे ज्यांना कृष्णाचा सहवास लाभला. अक्रूर नंदाच्या भवनात आले. नंद बाबांनी त्यांचं स्वागत केलं, क्षमकुशल विचारलं, चर्चा झाली, प्रवासाचा हेतू सांगितला की कंसाने धनुर्याग ठेवला आणि मी ते निमंत्रण घेऊन आलो. सगळ्या गावकऱ्यांना तुम्हाला निमंत्रण द्यायला आलो आहे. कंसानं खास रथ पाठवला आहे त्यांच्या भाच्यासाठी आणि म्हणून मी कृष्ण बलरामाला या रथातून घेऊन जाणार आहे. नंदबाबा भोळे होते, त्यांना खूप आनंद झाला. रात्री कृष्ण बलराम यांची भेट झाली. कृष्ण बलरामाने काका म्हणून अक्रूरला नमस्कार केला. अक्रूराने प्रभूला गळ्याशी लावलं. अक्रूर कृतकृत्य झाले. अक्रूर रात्री उशिरापर्यंत त्यांच्या चर्चा चालल्या होत्या आणि सकाळी गावात दौंडी दिली, सगळ्या गावाला निमंत्रण दिलं. आणि तेव्हा गोपींना कळालं की कृष्ण परमात्मा मथुरेत जात आहे. तो पण गोपींना माहीत नव्हतं. अक्रूर हा बलरामाला आणि कृष्णाला न्यायला आला. गोपींना खूप वाईट वाटलं की आता कृष्ण परत केव्हा येईल. त्यांनी येऊन त्या अक्रूराला विनवणी केली, अक्रूराला समजावून सांगितलं. रोहिणीची, यशोदा मातेची, नंद बाबाची आणि सगळ्या या गोपगोपींची मनस्थिती भयंकर फार बिघडली होती, परिस्थिती फार वाईट झाली होती. या नंदबाबा, रोहिणी आणि यशोदा तर रात्रभर चिंता करत होत्या की आता कृष्ण जाणार, कृष्णाचा सहवास कमी होणार. आणि सकाळी दौंडी ऐकल्यानंतर सगळ्या गवळणींना हे वाईट वाटू लागलं की असं अचानक ठरलं कसं, आता आपल्याला कृष्णाचा सहवास लाभणार नाही, एकदा कृष्ण गेला तर परत येणार नाही. अशा प्रकारे सगळे त्या ठिकाणी नाराज झाले होते. या अक्रूरानं कृष्णाला नेऊ नये म्हणून त्या अक्रूराची विनवणी करत होत्या. त्या म्हणाल्या, अक्रूरा, हा सानूला म्हणजे आमचं सुख आहे रे बाबा, याला तू नेल्यानंतर गोकुळात काय राहणार आहे. एक गोपी म्हणाली, तुम्ही आमच्या मनातला, आमच्या हृदयातला आत्माच घेऊन जाता. अहो, तुमचं नाव कोणी अक्रूर ठेवलं. अक्रूर म्हणजे क्रूर नसणारा, पण साहेब तुम्ही तर फार महाक्रूर निघालात हो. त्या कृष्ण परमात्माचा आष्टील प्रेम पाहून, त्या लोकांचा विरोध पाहून, कृष्णाला नेऊ नका म्हणून म्हणणं पाहून अक्रूराचे आष्टभाव जागृत झाले. यशोदेचाही गळा भरून आला होता. यशोदाही अक्रूराला विनवू लागली की तुम्ही त्याला नेऊ नका हो, माझा कान्हा मला सोडून जाणार, कायमचा तो मथुरेला जात आहे. ती म्हणाली, अक्रूरा, तो मला काळासारखा भासतो रे, मी माझ्या कृष्णाला दृष्टीआड ठेवू शकत नाही. नंदबाबाने यशोदेला समजावून सांगितलं, पण यशोदा ऐकायला तयार नाही, त्या बाकीच्या गवळणी ऐकायला तयार नाही. शेवटी कन्हैया त्यांना म्हणाला, आईला आणि त्या गवळणींना, आई तू रडू नको, तुझ्या रडण्यानं मला दुःख होतं, तू चिंता करू नको, मी अवश्य परत येईल, अवश्य परत येईल. हा शब्द ऐकला तिला थोडा आनंद वाटला. आणि अशा रीतीनं गोपींची कृष्ण परमात्मानं समजूत घातली. त्या सगळ्या त्या अक्रूराला म्हणतात, नेऊ नको माधवा, अक्रूरा नेऊ नको माधवा, आमच्या माधवाला तो नेऊ नको. पण कृष्ण परमात्मानं समजावून सांगितलं त्या सगळ्या गवळणींना, आईला. कृष्ण म्हणाला, गोपींनो, पृथ्वीवर राक्षस पुष्कळ मातले, त्या पापी राक्षसांचा संहार करून पृथ्वीचा भार कमी करायचं काम माझ्याकडे आहे. दुष्ट दैत्यांचा नाश करणं हे माझ्या अवताराचं प्रयोजन आहे. आणि म्हणून माझ्या या अवताराचं या गोकुळात प्रेमलीला करणं हे जे प्रयोजन होतं, प्रयोजन पूर्ण मी संपुष्टात आणले, ते संपलेले, ते झालं माझं प्रयोजन. पण तुम्ही काळजी करू नका, एक रूप माझं तुमच्याजवळ तुमच्या हृदयात राहील आणि दुसरं रूप माझं मथुरेत काहीतरी कार्य करत राहील.
असं म्हणून रथ चालू लागला. कृष्णाला गोपीचं सांत्वन करायला तसं जास्त वेळ मिळाला नव्हता. अचानक अक्रूर आल्यामुळं दुसऱ्या दिवशीच गोपींना कळालं. गोपीचा प्रत्येक क्षण युगासमान चालला होता. वाईट वाटत होतं त्यांना, पण काही मार्ग नव्हता. शेवटी रथ विश्रामगृहावर आला. एका उपवनामध्ये विश्रामगृहामध्ये या कृष्ण बलरामाची व्यवस्था केलेली होती. आणि तिथे तो रथ सोडून, यांना तिथं सोडून अक्रूर काकांना जाऊन कंसाला वर्दी दिली आणि कृष्ण परमात्मा बलराम दादा आल्याचं कळवलं. सायंकाळच्या वेळेला नंदबाबा आणि या कृष्ण बलरामाचे सगळे मित्र मंडळी आली. 8-9 किलोमीटर अंतरे पायी पायी चालत आले. ते सगळे म्हणले आपण या मथुरेची शोभा पाहू. बलराम दादांनी सांगितलं मथुरेची शोभा पहा, पण कृष्णाचा जय जयकार करू नका, इथं कंसाचं राज्य आहे. आणि मग ज्यावेळेस ते मथुरेची शोभा पाहायला फिरत असताना त्या मथुरेतील सगळे लोक रस्त्यावर पाहून कृष्णाचं स्वागत करू लागले. कारण त्यांना एक बातमी लागली की उद्याच्या कार्यक्रमाला कृष्ण आणि बलराम आले. हा कंस त्यांना ठार करणार आहे. पण त्यांना हे माहीत होते की कृष्ण परमात्मा आणि बलराम फार पराक्रमी, त्यांनी अनेक आत्तापर्यंत असुर राक्षस मारले. त्याच्यापुढे कंसाचा निभाव लागणार नाही हेही त्यांना माहीत होतं. आणि कंसाचं राज्य थोड्या दिवसात नष्ट होईल याची त्यांना जाणीव होती. म्हणून चौकात चौकात त्या कृष्ण परमात्माचं स्वागत करू लागले. एका चौकात कृष्णाला एक परीट दिसला. तो रामकाळातला दुष्ट परीस होता की ज्याच्यामुळं रामकाळामध्ये सीता आणि रामाची ताटातूट झाली होती. भद्रदूतानं सांगितलं होतं. आणि त्याप्रमाणे रामाने स्वतः राज्यामध्ये फेरफटका मारला. त्यावेळेस त्याला कळालं की हा परीट आपल्या पत्नीला म्हणत होता, अद्वैतवादा बोलत होता. आणि तो पत्नीला म्हणाला की मी काय अयोध्येचा राम नाही. 6 महिने सीता तिकडे राहिली आणि त्यानं घरात घेतली. तुझं जर पाऊल जर वाकडं पडलं तर मी तुला सोडून देईल, लक्षात ठेव. रामाला वाईट वाटलं आणि रामाने सीतेला वाल्मिकीच्या आश्रमात पाठवून दिलं. त्या काळात राम हा मर्यादा पुरुषोत्तम होता, पण आता पुष्टी पुरुषोत्तम आहे. आता जशा तसं वागणार आहे. आणि रामाला यांनी त्या परीटाला विचारायचे मध्ये काय त्याने सांगले राजाचे कपडे. म्हणजे आमच्या मुलाला देतो का? मुलाला म्हणले मुलाला देऊन याचा उपयोग काय म्हणाले? अवे राजाचे कपडे घातल्यानंतर हे मुलं का नगरवासी थोडे दिसत नाहीत म्हणजे खेडवळ मुलं. एवढं मोर तो परत म्हणला की गाढवाच्या पाठीवर अंबारी दिल्यानं गाढवाचा हत्ती होत नाही असं म्हणले. कृष्ण परमात्माला राग आला आणि एकच चापट मारली थोबडी त्याच्या. तो गतप्राण झाला. समोरच्या दर्जीने येऊन त्यांचे मुलांचे कपडे शिवून दिले फुकट. हे पाहून सगळा प्रकार. पुढे गेल्यानंतर कुब्जा भेटली. 3 ठिकाणी वाकडी होती. राम काळातली मंथरा होती. तिनं रामकृष्णाला सुगंधित उटी लावली, चंदनाची उटी लावली. कृष्णानं तिच्या दोन्ही पायाची बोटं आपल्या पायानं दाबून तिची हानवटी वर केली आणि तिला सरळच केलं. 3 ठिकाणी वाकडे असण्याने कुब्जा सरळ झाली. पुष्टी पुरुषोत्तम होता जशाच तसं. परीट आजवा बसला, बोलला, एक चापटी दिली आणि त्याला खलास केलं. हिनं सुगंधाची उटी लावली तिचं वाकडेपणच नाहीसं केलं. धनुष्य यागाच्या ठिकाणी आले. त्या ठिकाणी जाऊन त्यांनी तो धनुष्य मोडला. सेवक अंगावर धावून आले होते म्हणून बलराम कृष्णाने सगळे सेवक ठार केले. आणि अशा रीतीतून तो धनुष्याचा धनुर्भंग झाला. धनुष्य मोडला. धनुष्य मोडल्यानंतर ही बातमी कंसाला कळाली. घाबरला तो. आपला मृत्यू अटळ आहे हे त्याच्या लक्षात आलं. दुसऱ्या दिवशी सकाळीच राजवाड्यामध्ये मल्लक्रीडेचा उत्सव सुरू झाला. भव्य मंडप भरला होता. वाद्य वाजू लागले. कंस हजर होता. बलराम आणि कृष्ण राजवाड्यात येताच महावतानं त्यांच्या अंगावर तो कोवल्यापीठ नावाचा 1000 हत्तीचं बळ असणारा हत्ती सोडला. कृष्णानं आणि बलरामानं त्या हत्तीशी मुष्टियुद्ध केलं आणि काही क्षणातच कृष्ण परमात्मानं हत्तीला आणि त्या महावताला ठार केलं. कृष्णानं कोवल्यापीठ मारल्याचं पाहून कंसाचं धैर्य सुटलं. शेवटी त्यांनी कृष्णाने आपलं या चानूर आणि मुष्टिक या दोघांना
कृष्णावरची जाऊन त्याला ठार करायचा आदेश दिला आणि चानूर येऊन कृष्णाशी द्वंद्वयुद्ध करू लागला, मुष्टिक येऊन बलरामाशी युद्ध करू लागला. अशा रीतीनं त्यांचं युद्ध सुरू झालं. आता या युद्धामध्ये अनेक पराक्रमी शूरवीर असे योद्धे मारले गेले होते. कृष्ण परमात्मानं चानूरशी युद्ध करून चानूरला ठार केलं, बलराम दादानं मुष्टिकला ठार केलं. आता चानूर आणि मुष्टिक हे मारल्या गेले हे पाहतात तिथं असलेले त्यांचे जे शिष्य होते शलक आणि तो शलक आणि त्यांचे जे बाकीचे मल्ल होते हे तर पाहून पळूनच गेले. रंगभूमीवर एकही मल्ल शिल्लक नव्हता, एकही तलवारबाज शिल्लक नव्हता. सगळे पराक्रमी जे कोणी होते त्याचे सैन्यातले प्रमुख ते सगळे पळून गेले. प्रजेला आनंद झाला. प्रजेने टाळ्याच्या कडकडामध्ये राम आणि आपलं बलराम आणि कृष्णाचा जय जयकार केला. हा बलराम आणि कृष्णाचा जय जयकार ऐकल्याबरोबर कंस अधिक व्याकुळ झाला. सगळे त्या ठिकाणचे योद्धे पळून गेले. त्यानं पाहिल्यानंतर तो बडबडू लागला, वाद्य बंद करा, रामकृष्णांना नगराबाहेर पाठवा, नंदाला कैद करा, वसुदेवाला ठार करा, गोपाळांना मारा. कंसाची बडबड ऐकून कृष्णाला राग आला. त्यानं एकदम कंसाच्या सिंहासनावर उडी मारली, त्याला धरलं, त्याच्या मस्तकावरचा किरीट खाली पडला, त्याचे केस मोकळे झाले. कृष्णाने केस हातात धरून त्याला मंचकावून खाली ओढलं. खाली पडताच कृष्णाने एकही ठोसा न देता तो भीतीनंच गतप्राण झाला. आणि गतप्राण झाल्याबरोबर सगळीकडे जे ते मथुरावासियांना आनंद झाला आणि सगळीकडे आनंद झाला. अशा रीतीनं कंसवधापर्यंत हा 5व्या दिवसाचा कथाभाग आहे. तो कथाभाग या ठिकाणी संपलेला आहे. झालेली कथा श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरणी समर्पित कथेला पूर्णविराम. श्रीकृष्ण कृष्ण 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 कृष्ण. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय.